पण त्याच्यामध्ये फक्त रेटिंग आहे. जर ह्या समूहावरती आपल्या अभिक्रिया, कारण प्रत्येकाला बोलायचं असतं, सगळ्यांना संधी देता येऊ शकत नाही, तर हा समूह अजून काही दिवस चालू ठेवावा आणि आपल्या ज्या प्रतिक्रिया आहेत तर पुढच्या संमेलनाच्या साठी आपल्याला त्याच्यामध्ये काही गुणदोष जे असतील ते गुण तसेच ठेवून दोष टाळता येतील. आणि मला नक्की सांगायला आनंद वाटेल की पहिलं संमेलन, दुसरं संमेलन आणि आता हे तिसरं संमेलन ह्याच्यामध्ये उत्तरोत्तर सुधारणा होत जात आहे. यावर्षीच्या संमेलनाचं सगळ्यात चांगलं वैशिष्ट्य, सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे टाइम मॅनेजमेंट. एक दोन झाले असतील अपवाद त्याला, पण बाकी सगळे कार्यक्रम वेळेत सुरू झाले, वेळेत संपले. यावर्षी 11 पुस्तक प्रकाशनं होती आणि 12वं आपलं होतं. काल काहीतरी मुलांचा कुठेतरी उल्लेख चाललेला होता, डझनाच्या संख्येत मुलं असायची, तर आपल्या समूहाची पण आता ही डझनाच्या संख्येमध्ये मुलं झाली काल. पण तो कार्यक्रमही इतका नीटनेटका आणि आटोपशीर झाला. गेल्या वेळी मी एक सूचना केलेली होती, ती कदाचित पुढच्या संमेलनामध्ये अंमलात आणली तरी चालेल, की एकमार्गी सगळे करण्यापेक्षा प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी एक एक प्रकाशन, तसंही आपण 5 मिनिटच वेळ दिलेला असतो, ते एकावर एक एकावर एक एकावर एक असं होण्यापेक्षा, म्हणजे उद्या समजा जेवताना तुम्हाला सांगितलं की आता फक्त भजी खाऊन घ्या, कढी आणि खिचडी की नंतर मिळेल, तर तसं करता आलं जर पुढच्या वर्षी की 10, 11, 12, 13, 15 काय जी पुस्तकं असतील ती आपले जेवढे कार्यक्रम असतील त्याच्या सुरुवातीला 5-5 मिनिटांमध्ये, तसंही आपण फार वेळ त्याच्यामध्ये देत नाही, तर म्हणजे प्रत्येकाला आपलं आपलं जे आहे शेवटी स्वतःला महत्त्व मिळावं हे प्रत्येकाला वाटतंच. आणि त्यामुळे माझं 13 म्हणजे 7वं झालं, 8वं झालं, याच्यासाठी प्रत्येकाला थोडंसं ते स्वतःचं महत्त्व जे आहे ते ह्या प्रकाशनामध्ये मिळेल. कालपासून आपण अनेक कार्यक्रम बघतो आहोत, सगळे पुस्तकाशी संबंधित आहेत. काही नवीन चेहरे ह्या संमेलनामध्ये दिसत आहेत, काही जुने चेहरे आहेत. तर अजून एक माझी अशी सूचना राहील की ह्याचे जे ज्युनियर सिनियर केजीचे कार्यक्रम असतात, माझा मुलगा सांगत आला ज्युनियर केजीला असताना आई मी नाच करणार आहे, तर मी म्हटलं बापरे हा काय नाचणार, पण मग नंतर लक्षात आलं की सगळी 50-50 मुलंच नाचामध्ये असतात, तर तसं सगळ्यांना काही स्टेजवर घेता येत नाही, पण प्रत्येकाला काही ना काहीतरी ड्युटी देऊन सहभागी करून घेता आलं, कारण काही जण नाही येऊ शकली स्टेजवरती, तर तसं काहीतरी आपल्याला पुढच्या संमेलनामध्ये करता येईल. कार्यक्रमांचा मी सगळ्या उल्लेख करत मी सगळे कार्यक्रम सगळ्यांनी बघितलेले आहेत. गेल्या वर्षी एक त्रुटी राहिलेली होती की शेवटपर्यंत आपल्याला कार्यक्रमच कळले नव्हते. यावर्षी ही त्रुटी जी आहे आपल्याला वेल इन ॲडव्हान्स, कारण गेल्या वर्षी जेव्हा मी कृष्णा सरांना विचारलं की का कार्यक्रम कळवत नाही, तर ते म्हणजे आमचं खाजगीतलं बोलणं होतं ते, पण तरी ते म्हणाले की मग लोक मॅनेज करतील, हां की आता संध्यासाठी आहे ना तुझे तर आपण जाऊया पाहिजे म्हणून, तर तसं नाही होत. आणि काल रात्री आपला विषय झाला की काल रात्री 12 वाजले तरी हॉल भरलेला होता, तर त्यामुळे तुम्ही जर कार्यक्रम आधी सांगितले तरी असं काही होणार नाही. कार्यक्रम एवढे चांगले असतात की उपस्थिती ही चांगलीच राहील, कारण इथे गर्दीत जमलेले आहेत. सगळ्या कार्यक्रमांचा आता म्हटलं तसा उल्लेख करणार नाही, पण आता एक आजची जी सकाळी मुलाखत झाली अनघा चितळे, खरं सांगायचं तर कार्यक्रम पत्रिका बघितल्यानंतर मला प्रश्न पडला होता की कशाबद्दल मुलाखत आहे, पुस्तकाशी संबंधित काही आहे का, तर प्रत्येक वेळी पुस्तकाशी संबंधित असायला पाहिजे असं नाही. त्यांचा जो उद्योग समूह आहे तो पुस्तकाचा विषय आहे आणि म्हणून त्यांची मुलाखत तिथे घेणं हे अतिशय योग्य असतं. ज्या चितळे उद्योग समूहाबद्दल आपण फक्त ऐकलेलं असतं, तर त्यातली एक प्रत्यक्ष सहभागी व्यक्ती आपल्या समूहाचा भाग आहे. मला मगाशी प्रश्न विचारायचा होता की 1 ते 4 दुकान बंद असतं त्याचं काय कायम सुरू आणि काय ते 4 बंद असायचं. ऍक्च्युली ज्यावेळी डिलिव्हरीहून दूध तिथे पुण्यात जायचं तर ते पहाटे 4 वाजल्यापासून डिस्ट्रीब्युट होतं आणि 4 वाजता म्हणजे 3:30 वाजल्यापासून घरातल्या पुरुष मंडळींना उठायला लागेल, कारण त्याच्यानंतर प्रत्येक सेंटर्स घ्यायची पुण्यातली आणि त्याच्यानंतर लगेच दुकान 8 वाजता. मग विश्रांतीचा वेळ हा थोडा वेळ हवा. आता कसं मॅनपॉवरही वाढली, डिस्ट्रीब्युशनची पद्धत बदलली, त्यामुळे दिवसभर दुकान होतं.
पण ती आत्ताच येऊन गेली, पण तरीही मी तिला सांगते आहे. दुसरी प्रतिक्रिया आहे मीना जोशी. संमेलनाच्या आधी आम्ही बोललो होतो. काही वेळा असं होतं, म्हणजे घोड्यांच्या रेषाबद्दल बोललं जातं की हा पहिला आला, हा दुसरा आला, आणि बाकीच्याबद्दल म्हटलं जातं अल्सोरॅन. मग काही आपल्याला इथे झळकणारे चेहरे दिसले आणि काहींच्या बाबतीत हा आले होते का, ते होते का, असं होतं. तर तसं होऊ नये याकरता मी मगासपासून असे चेहरे शोधत होते, पण मध्ये ब्रेक न मिळाल्यामुळे मला संपर्क करता आला नाही कुणाशी. तर आधी मी मीना जोशी यांना बोलवते. त्यांना मी 2 मिनिटं म्हटलं होतं, त्यामुळे मी 1च मिनिटं बोलेन. तर त्या संमेलनाबद्दल आपली प्रतिक्रिया सांगते. नमस्कार, मी मीना जोशी. मला खरं तर या समूहात येऊन 1 वर्ष व्हायचं आहे, पण मी या समूहाच्या इतकी प्रेमात पडली आहे की मी बाकीचे साहित्यिक ग्रुप सोडले आणि पूर्ण इथे वाचन करतो. हे संमेलन जे 2 दिवसाचं झालं ते अतिशय संपन्न आणि समृद्ध करणारं झालं. सगळे कार्यक्रम अतिशय दर्जेदार होते आणि वर्षभरही आपण बघत असतो की एक जण 7 दिवस एका पुस्तकाचं अत्यंत उत्कंठावर्धक भाषेमध्ये परिचय देतो. सगळे त्याच्यावर भरभरून प्रतिक्रियाही देतात. त्या प्रतिक्रियाही अत्यंत वाचनीय असतात. या ठिकाणी ह्या ग्रुपमधली वैशिष्ट्य म्हणजे वेळेचं उत्कृष्ट नियोजन, शिस्त आणि आभाळाची मोठी माणसं. म्हणजे इथे वाचणारे आणि लिहिणारे तर आहेतच, पण त्याचबरोबर ट्रेकिंग करणारे, संगीताचे दर्दी, गायक, वादक असे सगळेच या समूहामध्ये आहेत. त्यामुळे या समूहाचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. मी इथे आले आणि दरवर्षी येतच राहीन आणि समूहाचे खूप खूप आभार मानून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. या समूहामध्ये मी डॉक्टर करंबाळेकर काकांमुळे अप्रॉक्सिमेटली 11 महिन्यापूर्वी आले. अगदी इंग्रजी टायपिंग करण्याची सवय असलेली, 4 सगळे मराठीत, पण व्हॉट्सॲप इकडे तिकडे सगळे इंग्रजीत. सुरुवातीची माझी प्रतिक्रिया जी होती ती मी इंग्रजीत टाईप केली होती. तर मला त्या महिलेचं खरंच नाव आठवत नाही, पण त्यांना खरंच मनापासून धन्यवाद, ज्यांच्यामुळे मी मराठी टायपिंग शिकले. आणि मी जो डिव्हाइस वापरते सॅमसंगचा, त्या टायपिंग अतिशय अवघड आहे मराठी कीबोर्डवर. मग त्यातनं गुगल व्हॉइसचा माझा शोध आणि आजपर्यंतचे परिचय आणि आजचं सत्र, हा सगळा माझा प्रवास झाला. एक मेडिको म्हणून खूप वेगळ्या वातावरणात गेली 15-20 वर्ष आयुष्याची काढली आहेत मी. पण गेला 11 महिन्यांचा प्रवास खूप सुखकर आहे माझ्यासाठी. एक वाचक मी होतेच, पण एक प्रगल्भ वाचक बनण्यामध्ये मला प्रवासाने खूप मदत केली. प्रतिक्रिया असो, परिचय लिहिणं असो, किंवा कोणतंही नॉर्मल पुस्तक परिचयाच्या दृष्टिकोनातनं किंवा सोपं करून सांगण्याच्या दृष्टिकोनातनं कसं त्याला ॲनलाइज करता येईल, ही एक खूप छान सवय मला आता जडली. आणि त्याला मला माझ्या शिकवण्यामध्ये पण, म्हणजे मी शिक्षिका म्हणून पण वेगवेगळ्या विषय शिकवते. इंग्रजी असो, माझे मेडिकलचे विषय असो, गोष्टीनं सोपं करून सांगण्याची माझी जी क्षमता होती ती या समूहामध्ये आल्यानंतर खूप वाढली असं मला वाटतं. आणि तुम्ही सगळे इथे आहात, एक फक्त जाणवतंय की माझी पिढी जी आता ऑलमोस्ट 40कडे झुकली आहे, त्यात आम्ही अगदी गिण्याचुणे लोक आहोत. आशा करते की पुढील संमेलनामध्ये आमची पिढी पण सक्रिय सहभाग घेईल. कारण तुम्ही ते म्हटलं की फक्त रिटायर्ड लोक त्या ग्रुपवर वगैरे, असं काही नाही. जेव्हा मी संमेलनाला आले तेव्हा अनेकांना माहिती नव्हतं की कशाला चालली, इन्क्लुडिंग माझे घरचे, कशाला तरी चालली. पण काल जेव्हा 11 वाजता फोन आला, नानवराला तो अजून काय करतेस हॉलमध्ये, म्हटलं कार्यक्रम 12 पर्यंत जाणार आहे, तू झोप. तर इतकं हे समृद्ध आहे. माझे काही मित्रमैत्रिणी ज्यांना मी, जे मला असं वाटतं या समूहाने त्यांचं वैयक्तिक जडणघडण अधिक चांगली होईल, ते मला मेसेज करून, फोन करून विचारतात, संमेलन इतकं चांगलं चाललंय का, मी नेक्स्ट इयर नक्की येऊ, वी हॅव मिस समथिंग. आणि हा फोमो मी क्रिएट करू शकते, हे त्या संमेलनाचं यश आहे. सध्या त्यांनी मला संधी दिल्याबद्दल खूप धन्यवाद आणि लवकरच भेटूया पुढच्या संमेलनात. धन्यवाद.
मी परिचयमध्ये घोळ केला होता. मी सारिका जींशी चॅट करत होते आणि संध्या मॅडमांमुळे माझं लिखाण डॉक्टर निलेश टोकपर्यंत पोहोचलं आणि टायपिंग एरर टायपो एररमुळे संध्या लिहिण्याऐवजी सारिका झाला आणि आभारमध्ये परत तीच मिस्टेक झाली. पण त्यांनी मला त्या पपनासाच्या स्टोरीसारखं सांभाळून घेतलं. ती स्टोरी इतकी मनाच्या जवळ आहे माझ्या. त्यांनी ते मे महिन्यात शेअर केली होती आणि एप्रिल मे महिन्यात शेअर केली होती. त्याच्या 15-20 दिवसात तसाच तितकाच जवळचा अनुभव मला आमच्या घरातल्या पशुधनासोबत आला. आणि त्यानंतर जो आयुष्याचा एक म्हणजे आपण कधी कधी आपल्या सुबत्तेला किती टेकन फॉर ग्रांटेड घेतो ना याचं फिलिंग आलं मला. आणि त्यानंतर त्यांनी जो एक तो मेसेज दिला तो मी आजपर्यंत कटाक्षाने पाहिजे. आपल्या सुबत्तेला टेकन फॉर ग्रांटेड कधीच घ्यायचं नाही. तर मी ते नक्कीच पाहिजे. धन्यवाद. तिसरं मी विचारणार होते चैतालीच्या आईला. गेल्या वर्षी एक असा ठराव झाला होता, लेखी नव्हता पण तरुण मुलांनी म्हटलं होतं आम्ही जबाबदारी घेऊ म्हणून. आता ते प्रत्यक्षात आलं नाही. पण मला कौतुक वाटलं की आपली मुलगी ह्या समूहामध्ये आहे तर ती येऊ शकली नाही तर तिची प्रतिनिधी म्हणून तिची आई इथे उपस्थित राहणं ही पण एक अशी युनिक घटना आहे. तर मी विचारणार होते पण मला संधी मिळाली नाही त्यामुळे मी त्यांना विचारू शकले नाही. तुम्ही बोलणार आहात? प्रयत्न करते कारण बोलायचा अनुभव नाही आहे. चैतन्यला खूप मिस केलं सगळ्यांनी. चैतन्यला खूप मिस केलं. नमस्कार. सगळे एवढे दिग्गज समोर असताना मला बोलायचं थोडंसं दडपण येते. मी चैतालीची आई जरी असले तरी चैतालीसारखं माझं म्हणजे प्रतिभा नाही आहे किंवा बोलण्याचा अनुभव नाही आहे. पण मला आज असं इथं आल्यानंतर वाटलं की खूप सुंदर संमेलन झालं. एक नियोजन पासून सगळे कार्यक्रम इतके सुंदर होते की मला मी कधी प्रतिक्रिया देत नाही कुठल्या याच्यावरती, फक्त वाचत असते. पण असं आता आज मग शेवटचा कार्यक्रम झाल्यानंतर असं वाटलं की आपण पण प्रतिक्रिया काय असेल ती दिली पाहिजे. आणि हे जे कार्यक्रम सगळे जे झाले ते प्रत्येक कार्यक्रम वेगळा होता आणि त्यातून काहीतरी शिकता आलं, बघता आलं. तर हे वैविध्य जे आपल्या कार्यक्रमाचं आहे ते इतर कुठल्याच याच्यात मला बघायला मिळालं नाही. त्यामुळं मला खूप आवडला हा कार्यक्रम आणि पुढच्या वेळेला मला नक्की यायला आवडेल. युगंधरा प्रकाशनच्या सुनीता पावसनकर यावर्षी पहिल्यांदाच संमेलनाला आलेल्या आहेत. तर त्यांना मी इथे निमंत्रित करते की त्यांचा अनुभव त्यांनी सांगावा. खालीच माहिती. सर्व सारस्वतांना नमस्कार. अविनाश दादांमुळे मला या पुस्तकप्रेमी समूहात सामावून घेतलं कृष्णा सरांनी. आणि पुस्तकप्रेमी समूह म्हणजे माझा पण समूह आहे पण तो मला इतका आवडत नाही तो जितका पुस्तकप्रेमी समूह आवडतो. आणि या समूहातून मला खूप काही शिकायला मिळतंय आणि पुस्तक परिचय तर प्रश्नच नाही. त्यातून तर खूप नॉलेज मिळतं. नवीन नवीन पुस्तकांच्या संदर्भात सगळं कळतं. आणि संमेलनाचं म्हणाल तर अद्वितीय अद्भुत असं संमेलन झालेलं आहे. संयोजन नियोजन आयोजन अतिशय उत्कृष्ट आणि सर्व इतके दिग्गज मान्यवर, नवीन नवीन ओळखी पण झाल्या आणि कार्यक्रम तर सगळे बहारदार झाले. खूपच सुंदर संमेलन झालं आणि मला इथं बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खरंच 4च प्रतिक्रिया अपेक्षित होत्या पण 3 वर्षापूर्वी मी एक प्रॉमिस केलेलं होतं आणि त्यामुळे आपली भूमी आहे हरिश्चंद्राची स्वप्नात दिलेलं वचन सुद्धा पूर्ण करण्याची. तर त्यामुळे 3 वर्षापूर्वी राहिलेली एक प्रतिक्रिया आहे तर ती द्यायला इथे मी रसिकाला बसवते. हो
धन्यवाद संध्याताई, धन्यवाद. तुम्ही मला सगळे चांगले ओळखतात, मी तुम्हाला चांगलीच ओळखते. फक्त 16 ओळींची कविता आहे, तेवढी वाचून दाखवते. प्रत्येकाचा बाज निराळा, प्रत्येकाचा साज निराळा, साहित्याच्या पंढरीतया प्रत्येकाचा राग निराळा, प्रत्येकाचा रंग निराळा, प्रत्येकाचा छंद निराळा, सरस्वतीच्या दरबारी या प्रत्येकाचा पोत निराळा, प्रत्येकाचा धर्म निराळा, प्रत्येकाचा पंथ निराळा, शारदेच्या प्रकाश झुंबरी हर एक लोलक निराळा. जरी निराळे सप्तरंग हे पुस्तक हा सर्वांचा जिव्हाळा, पंढरी एकच या साऱ्यांची, विठू सरांचा एक आगळा, विठू साऱ्यांचा एक आगळा. धन्यवाद. असं सांगितलं की याची कविता करून आता पण तिने असंच केलं. शेवटची काही मिनिटं राहिलेली आहेत. फक्त पसायदानाने सांगायला होणार आहे, पण तत्पूर्वी कार्यक्रम हा जरी 2 दिवसाचा असला तरी त्याची तयारी जी आहे ती गेल्या कित्येक दिवसापासून चाललेली आहे. तर सगळ्यांनी आता छानपैकी पुढेचे 2-3 दिवस विश्रांती घ्या, दमलेले आहेत सगळेजण. आणि शेवटचा एक सत्काराचा कार्यक्रम आहे, तर त्यासाठी मी अविनाश गिरवे यांना आमंत्रित करते. खूप वेळ घेणार नाही, पण हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे. समूहात इतके सारे दिग्गज, सारेच कवी, लेखक, साहित्यिक आणि त्यांना घेऊन फक्त 1.5 दिवसाचा कार्यक्रम करायचा, तर ते एक मोठं अग्निदिव्य असतं. कुठले कार्यक्रम घ्यायचे, कसे बसवायचे, आधीचा जो काही अनुभव होता त्याच्यात काही उणिवा होत्या का, त्या कशा दुरुस्त करायच्या, नवीन लोकांना किती सामावून घेता येईल. आणि ही तारेवरची कसरत जी असते, ही तारेवरची कसरत जवळपास 5 ते 6 महिने आधी सुरू होते. आपण 1.5 दिवसाच्या कार्यक्रमाला येऊन खूप सारे कार्यक्रम अतिशय सुंदर झाले म्हणून टाळ्या वाजवतो, पण टाळ्या त्या लोकांना वाजवायला पाहिजे वैयक्तिक आयुष्यातून 6 महिने काही तास रोज जे या संमेलनाला देतात, ज्याची आज आपण इथे पूर्तता बघतो आहोत. तेव्हा त्याच्यासाठी आपल्या इथे खूप सारे प्रकाशक मंडळी आपल्या समूहात पण आहे. संविधान प्रकाशन आहे, भाग्यश्री आहे, युगंधर आहे. या साऱ्या मंडळींना माहिती आहे की 100 पानांचं पुस्तक प्रकाशित करायचं असेल तर किती त्रास होतो, आणि आम्हालाही माहिती आहे ते प्रकाशित करून घ्यायचं असेल तर किती त्रास होतो. पण आणि 6 महिने वेळ पण लागतो. पण असं असताना एवढ्या 1800 परिचयातनं मोजके परिचय काढायचे, पहिले तर हेच मोठं अग्निदिव्य, कारण सगळेच परिचय अफाट. त्यानंतर जसं काल श्रेयाने इथे सांगितलं, संचित पुस्तक प्रेमींचे या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या वेळी की काय काय प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागल्या, आणि ही लोक रिटायर्ड नाही, टायर्ड पण नाही आहे, पण हॅट्स ऑफ या लोकांना की मला स्वतःला हेवा वाटतोय की या दोघांना एकट्यात बोलून आपण विचारावं तुमचा दिवस किती तासांचा असतो नेमका, आणि काही तास आम्हाला उधार मिळतील. कारण आज हे 300-350 पानांचं पुस्तक एडिटिंग, ड्राफ्टिंग, फॉर्मॅटिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी करायच्या म्हटलं, सगळे व्याप सांभाळून, आणि त्यावेळी बाकी सगळ्या संमेलनाची जबाबदारी पण होती, ही ॲडिशनल होती. एवढं करून हे जे काही कार्य यांनी केलं आणि आज जे सर्वांग सुंदर पुस्तक आमच्या हातात आहे, यासाठी पहिल्यांदा कृष्णा सर, सचिन आणि श्रेया या साऱ्यांचे सचिन सर आणि
प्लीज सचिन सर या. आणि समूह प्रमुख या नात्याने कृष्णा सरांना विनंती करतो. कृष्णा सरांचा पण सिंहाचा वाटा आहे त्याच्यात. हो, सगळ्याला मैं मुना असं असायचं त्याच्यामध्ये. काही अडचण आली की सिंह आणि खारी सगळ्यांचंच कौतुक आहे. त्याशिवाय या रामसेतूचं कार्य पूर्ण झालं नसतं. एक मिनिट. येस. आमच्या लोकांचा कृष्णा सरांनी सुद्धा अगदी दिवस रात्र मेहनत केलेली आहे. म्हणजे अगदी भाग्यश्रीच्या टीमबरोबर ती बरेच दिवस बसून सगळं प्लॅनिंग करण्यामध्ये त्यांचा तेवढाच मोठा हात आहे. व त्यांनाही एकदा आनंद आला आणि त्याबद्दल धन्यवाद सर. सर मी तुम्हाला विनंती करतो, एक नाटक जेव्हा खूप सुंदर पडद्यावर येतं ना आणि आपण टाळ्या वाजवतो की खूप सुंदर अभिनय, खूप सुंदर संहिता होती, खूप छान कार्यक्रम झाला आणि अतिशय प्रसन्न होऊन घरी जातो, तेव्हा आपल्या लक्षात पण येत नाही की हे नाटक यशस्वी जेव्हा होतं तेव्हा पडद्यामागे किती लोक काम करत असतात, ज्यांचा चेहरा कधी पडद्यासमोर येत पण नाही. पुस्तक प्रेमी हा समूह जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून ते आजताईगत एक व्यक्ती कुठल्याही प्रकारचे श्रेय न घेता अप्रत्यक्षपणे पडद्यामागे राहून हाच आनंद आम्हाला देत राहिलेला आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे केदार मारुखकर. अतिशय पण आम्ही 7 दिवसांचा आठवडा पुस्तक परिचयासाठी समजतो, या व्यक्तीसाठी हा आठवडा वर्षानुवर्ष चालू आहे. केदार सर प्लीज. थँक्यू. कॉम्बिनेशन कृष्णा केदार. या मार्मिक टिप्पणी फक्त या केदारकडे येऊ शकतात. आमचा तसा एक ग्रुप पण होता, आता सांगायला हरकत नाही. कृष्णा केदार नाव आम्ही दोघंच होतो त्याच्यात. त्या ग्रुपचं पण ओनली ऍडमिन केलं की काही संध्याकाळी आयडिया नका देऊ. झाला वडापाव. त्यानंतर पहिल्या संमेलनापासून ते आजताईगत पहिल्या संमेलनाच्या आठवणी तर माझ्या अजूनही डोळ्यासमोर आहे. वक्ते यायचे, कार्यक्रम करायचे, कार्यक्रम व्हायचे, सगळे जागेवर बसायचे. एक व्यक्ती मात्र कंटिन्यू त्या कॅमेऱ्याच्या, तुम्ही नव्हतात तेव्हा पहिल्या संमेलनाची गोष्ट करतोय, तुम्ही आता बसू शकता. तर त्या पहिल्या संमेलनात त्या कॅमेऱ्याच्या भिंगाला डोळा लावून एक व्यक्ती कंटिन्युअस 1.5 दिवस बसली होती. मला माहिती नाही घरी गेल्यानंतर काय अवस्था होती, पण होती. आणि त्यावेळेपासून ते आजताईगत समूहाचं पुस्तक प्रकाशन असो, सदस्य परिवाराचं संकलन असो, KYC डॉक्युमेंटचं संचलन असो, स्मृतिचिन्हाचं डिझाईन असो, किंवा याशिवाय वरून आलेला कुठलाही आदेश असो, नाही हा शब्द न वापरता येस आणि वेळ. कुणाकुणाला असं वाटत असेल की मी काहीतरी टाकलं आणि त्याच्यावर एखादं खोट आन्सर आलं, पण तसं कधीच नाही. त्या अतिशय गोड मीनाताई यांना मी आमंत्रित करतो स्टेजवर. ताईचं योगदान प्रचंड लागलेलं आहे.
माझ्या नावातच नाही. मी ना असं तुम्ही स्वतःला समजता, पण आम्हाला माहिती आहे ना, आम्हाला माहिती आहे ना. मगाशी तिथे बसलो होतो, अचानक राग आला. नानद सर आले, म्हणे हा कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये ज्या सगळ्या कोल्हापूरवासियांनी सहभाग नोंदवला आणि यशस्वी करून दाखवला, आपण स्टँडिंग ओवेशन देऊन त्यांचे आभार मानून म्हटलं की विदर्भात. पण तसं काही नाही आहे थोडंसं अधिक सहभाग कोल्हापूरवासियांचा आहे. आमचा खालीचा वाटा तर नक्कीच आहे. पण हा समूह सुरू झाला तेव्हापासून ते आजताईगत 2 माणसं खंबीरपणे प्रत्येक वेळी या समूहाच्या पाठीशी उभी राहिली. कधी स्टेजवर माझ्यासारखे मी करून समोर नसतील आले, पण एक सावली म्हणून राहिले आणि एका समूहाला जी आधारवड म्हणून गरज असते ती आधारवडाची गरज पूर्ण करत आले. अशा 2 माननीय सदस्यांना मी इथे बोलवतो, विकास मोघे सर आणि राजा परवे सर. आणि टाळ्या जोरात झाल्या पाहिजे, कारण ही दोन्ही माणसं कोकणातली आहेत. मी घाटावरच आहे. जवळची ना बायको कोकणातली आहे आणि ती राग आला की मला नेहमी घाटी म्हणून समूह स्थापन झाला त्यावेळेपासून आजताईगत एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व कायम आपले शुभाशीर्वाद या समूहाला देत आलेला. पहिलं संमेलन होतं, लिफ्ट नव्हती, पायऱ्या होत्या, वर चढून जाणं येणं अवघड होतं. 1-2-4 शो झाले की खालचा माणूस म्हणायचा 2-4 शो बायपास होते, मी नंतरच कार्यक्रमाला जातो. पण एक व्यक्ती होती ज्यांनी कुठलाही कार्यक्रम सोडला नाही. जेवायला खाली यावं लागायचं तर खाली यायची, जेवण झालं की पुन्हा कार्यक्रमाला वर जायचे. सगळ्यांना त्यांच्याबद्दल त्यावेळेचा म्हणजे मला तर असं वाटत होतं की म्हणजे इतक्या भावना उचलल्या की ही व्यक्ती या वयात, आपण म्हणतो 2-4 वर्ष झाले की थकलो, पण फक्त साहित्य, कला, संस्कृती याची आवड आणि आपल्या समोर असलेलं अफाट प्रेम, यामुळे पहिलं संमेलन असो, दुसरं संमेलन असो, तिसरं संमेलन असो, प्रत्येक वेळी संमेलनाला येऊन सारेच्या सारे, आपल्यापैकी तरी कुणी एखाद्या कार्यक्रमाला बाहेर गेलं असेल पण समोर बसून सगळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेणारे अशा अरुण मेहता सरांना, अनिल मेहता सरांना मी विनंती करतो. आणि तुमचे शुभाशीर्वाद सोबत राहावे. बायका किराणीची यादी महिन्याची करताना त्याच्या 4 चुका करतात, तेव्हा नवऱ्यांना माहिती आहे. पण तब्बल 1800च्या वर पुस्तकं, त्याचं संकलन, कुठल्या तारखेला कुठला परिचय कुणी दिला, कोण लेखक होता, पुस्तकाचा विषय काय होता, एक दमडी मोबदला मिळत नसताना अतिशय निष्ठेने हे काम करायचं आणि दर आठवडा संपताक्षणीच ते समूहावर टाकायचं, हे सोपं काम नाही. या समूहाला अशी माणसं मिळालेली आहेत आणि म्हणून आज हा समूह इथे आहे. मी विनंती करतो बळवंत कुराडे सरांना
बळवंत सर, तुमच्या कार्याला पुन्हा शुभेच्छा आणि विश्वास आहे तुम्ही ही जी यादी करता आहात ती यादी एक दिवस गिनीज बुकमध्ये जाईल. सचिनने हे करायचं गिनीज बुक लंका बुक चालू आहे. कॅटेगरीज नाही त्यामुळे त्या खूप जरा विचार करायला त्याला विचार करायचा नवीन कॅटेगरी तयार करायचं. समाज खूप सारे हरफनमौला आहे जे दरवेळी कुठे संमेलन होणार असेल तर तिथलं एक यजमानत्व म्हणा स्वीकारतात आणि सगळ्या व्यवस्थेमध्ये त्या व्यवस्थेचा भाग होऊन जातात. आज आपण जे संमेलन इथे इतक्या सुंदररित्या साजरं केलं त्यामागे एक व्यक्ती होती हर हुन्नरी. गाणं असो, भूताच्या गोष्टी असो, त्याच्यामध्ये त्यांची स्पेशालिटी आहे म्हणून म्हटलं, किंवा कोणाला कसली मदत असो. आजही आठवतं पहिल्या संमेलनाच्या वेळी कंपनीला खोट्या नाट्या थापा मारून 4 गाड्या बदलवून ते कशा अर्ध्या रात्री संमेलनाला पोहोचले होते. पण अशी माणसं आहे म्हणून हा समूह इतका लाईव्ह आहे. माझे प्रिय मित्र सुनील गोबुरे यांना संमेलनातील आयोजन आणि समूहातील उत्साही सहभागाबद्दल पुरस्कृत करूया. मला सांगितलेली आहे मोठी स्टोरी आहे त्यामुळे त्याची वेगळी कथा होऊ शकते. थँक्यू. पण त्यांनी आठवडाभर नंतर फेसबुकवर फोटो टाकले नव्हते कार्यक्रमाचे, एवढं मला माहिती आहे. त्यानंतर मी अशा एका व्यक्तीला इथे बोलू इच्छितो की ज्यांनी कायमच समूहाच्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आणि बाकी इतरही गोष्टींमध्ये उत्साहीपणे सहभाग घेतला. आपलं नाव समोर प्रकाशात येतंय नाही येतंय याची चिंता न करता फक्त दिलेल्या कार्याला वाहून घेत सुहास कुलकर्णी सर, तुम्ही आमंत्रित आहात. हे तिसरं संमेलन यशस्वी करण्यामध्ये कृष्णा सर, ही सारी टीम, आपण सारे काही अत्यावश्यक कामामुळे या संमेलनाला उपस्थित न राहू शकलेले अशा साऱ्यांचंच प्रचंड योगदान लाभलेलं आहे. आभार मानणार नाही पण कारण तुम्ही सारे कुटुंबीयच आहात. पण एक नक्की हे प्रेम, हा जिव्हाळा, हा स्नेह असाच कायम राहावा ही विनंती. बेल वाजायच्या आत संपवले. माझ्या इकडे जरा थांब. आपल्या अरे थांब 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 तुझं मला झालं नाही तुझ्यासाठी. आपल्या सगळ्यांना कालपासून खुसखुशीत आपल्या बोलण्याने सगळ्यांचा अगदी मनाचा ठाव घेणारा अविनाश हा सुद्धा आपल्या संमेलनाच्या म्हणा किंवा दिवाळी अंकाच्या म्हणा कुठच्याही उपक्रमामध्ये अत्यंत आवर्जून सामील असतो. त्याचं प्रचंड मोठं योगदान असतं आणि तो सुद्धा ऑफिसचं त्याच्यावर खूप जबाबदारी आहे. सध्या गेले काही वर्ष तो जवळजवळ 8-8, 10-10 तास, 11 तास ऑफिसच्या कामामध्ये बिझी असतो. तरी सगळ्यात वेळ काढून पुन्हा या आमच्या झूम मिटिंग्सला पण हजर असतो. तर अविनाश गडवेचा सत्कार करा. या सगळ्या कौतुक सोहळ्यामध्ये एक जर नाव चुकून विसरलो तर मी स्वतःला माफ करू शकणार नाही. आजच्या या संमेलनात ज्या पुस्तकाचं प्रकाशन झालं संचित पुस्तक प्रेमींचे, या पुस्तकाच्या प्रकाशिका भाग्यश्री पाटील आणि मेन म्हणजे सर्व पुस्तक प्रेमींना एक हक्काचं प्रकाशन जे मी मिळवून दिलेलं आहे त्या भाग्यश्रींना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं.
समूहासाठी आपण सारेच खूप मोलाचे आहात. सरांना विनंती करतो की सरांनी फक्त 2 शब्दात माझ्याकडनं काही राहून गेलेलं असेल तर ते सांगा. पुढची सूत्र संध्याताई. मी गेलो असतो आता कुठे काय केलं असतं. जगाचा सगळा कारभार चालत असतो तेव्हा एक अदृश्य जगनियंत्याचा हात त्याच्या मागे असतो, त्याच्या योजना असतात. तर हा सगळा जो आपला रोजचा पुस्तक परिचय संमेलन हे सगळं आहे, तर त्याच्या मागचं आपल्या समूहाच्या मागे सुदर्शन चक्र आहे. कधी ते प्रगट होतं, कधी सुप्त अवस्थेमध्ये असतं. तर आता इतके सगळ्यांचे सत्कार झालेले आहेत, तर आपले समूह प्रमुख जे आहेत त्या कृष्णा सरांचाही सत्कार व्हावा अशी सगळ्यांची इच्छा आहे. फक्त तो सत्कार स्टेजवर नव्हता, स्टेजच्या खाली होईल. अनिल भाईंच्या हस्ते तो सत्कार होईल. हे सगळं तुमचं आहे, माझं काही नाही याच्यामध्ये. म्हणजे पुस्तकप्रेमीचं यश हे सामुदायिक शहाणपणाचं यश आहे. म्हणजे मला कल्पना आहे की अशा प्रकारचा समूह मी दुसरा बघितलेला नाही. मी साधारण 91 ग्रुपचा मेंबर आहे. खरोखर मला मोबाईल काढला तर तुम्ही ग्रुप्स बघितले तर 91 ग्रुपवर मी आहे. पण या पद्धतीनं कुठलाही समूह चाललेला मी एकही समूह बघितलेला नाही. आणि या समूहाचं यश हे सामुदायिक शहाणपणाचं यश आहे. त्याच्यामध्ये माझा म्हणजे अगदी किंचित वाटा आहे. जे समूहावर जे 625 सदस्य आहेत ते शहाणे आहेत, त्यांचं सामुदायिक शहाणपण आहे आणि ते या समूहाचे यशाचं रहस्य आहे. त्याच्यामध्ये माझा हातभार काहीही नाही. हे सगळं तुमचं सगळ्यांचं आहे. थँक्यू. पण शहाणी माणसं सांभाळणं फार कठीण असतं. तर ते कर्तृत्व ते करून दाखवत आहेत. पसायदानांनी आता सांगता होणार आहे. पसायदान झाल्यानंतर आपापले इकडे गिफ्ट्स आहेत तर त्या इथे येऊन घेऊन जायच्या आहेत. पसायदान म्हणण्यासाठी आपल्या समूहातील सुरेख गायिका गौरी तातात त्यांना मी इथे आमंत्रित करते.